डीजे तर अतिशय बलाढ्य दोन्ही संघादरम्यान आपण आज सामना पाहणार आहोत आणि नक्कीच सामन्याचं पहिलं सत्र आपण ऐकूया मोहनदादा भोईर यांच्या माध्यमातून. वीर तानाजी दापोडे आणि जोशी इलेव्हन भादवड यानंतरचा पहिल्या फेरीचा शेवटचा सामना असेल स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली आणि चौटायरवा मानकोली. धन्यवाद. ओ टू मोहनदादा भोईर. वॉट कॅच. अतिशय अप्रतिम उत्तम झेल कॅरी केली. महत्वाची पहिली विकेट, बिग विकेट, बडी सफलता या पर प्राप्त करतो गेंदबाज. फटका उत्तम होता, प्लेसमेंट चांगलं नव्हतं. हॅलो. पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकात गोलंदाज भागीरथ आणि पहिला चेंडू मोठी सफलता प्राप्त करताना गोलंदाज. हा चेंडू मात्र थोडासा स्क्वेअर आहे, आउट ऑफ लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून घेत. अवंतर धाव संघाचा श्रीगणेश होतं. धावसंख्या होती 1-1 और क्रमांक पहिल्या वैयक्तिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकात गोलंदाज भागीरथ. चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा मानस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. फलंदाज कैलाश जाधव याला मात्र एक धाव घेण्याची संधी त्याला निश्चित प्राप्त झाली. धावसंख्याकडे पुढे धावसंख्या होती ती 2-1 और क्रमांक पहिला. हलक्यात बॅट फक्त चेंडू थोडासा डिफेन्स फटका आपण पाहतो. चेंडू जो शॉट कव्हरला एक धाव घेण्याची संधी सुभाष याला. सुभाष देखील आपण स्वतःचा अकाउंट ओपन करतो. एक धावाने संघात धावसंख्या होती 1-3 ओव्हर क्रमांक पहिलं. थोडासा बॅकफुटला आपण संघ पाहतो. साजेची कामगिरी पहिल्या ओव्हरमधून साधता आली नाही याचं कारण देखील पाहिलं. पहिल्या चेंडूवर महत्वाची विकेट. या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू खाली क्षेत्ररक्षक या ठिकाणी मात्र झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद. चेंडू हा धरणीला दान. एक धाव कंप्लीट, धावसंख्या 4. पुन्हा एकदा गोलंदाज भागीरथ. हा चेंडू देखील सुरेख सुंदर प्रतिम उत्कृष्ट पडल्यानंतर एस्ट्यांच्या वरूनच जातोय. फलंदाज निश्चित थोडासा चप्पल जातो ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न देखील त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिला. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आलं नव्हतं. टायमिंग व्यवस्थित सेट झालं नव्हतं आणि या अनुषंगाने कुठेतरी चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. निर्धाव चेंडूची सांगतो ती धावसंख्या स्थिर आहे. ओव्हर क्रमांक पहिलं. आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका, अप्रतिम उत्तम फटका आपण पाहतोय. माध्यमातून चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. स्वराज्य कशेळी आणि चौठाईरमा मानकुली.
पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन बोट टीम आपण लगेच आमच्याशी संपर्क साधा, आपलं रिपोर्टिंग करा. एका बाजूला आदरणीय गणेशदादा केनी यांचा संघ चौथा क्रमांक मानकुली, दुसऱ्या बाजूला स्वराज्य कशील गणपतजी भोईर. दोन्ही संघाचे कॅप्टन दुसऱ्या षटकाला प्रारंभ आणि गोलंदाज चेंडू जातोय पॉइंटला, एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न शांतारामच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण. तुम शेर तो हम सवा शेर. धावसंख्या 12. चला प्लीज आपण स्पीडअप करा, वेळ कमी घ्या. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मार्ग 55 क्रॉस करतो. राईट टाइम ओव्हरचा मार्क करताना गोलंदाज दिनेश पाटील. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज दिनेश. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका साजलाय, एक कंप्लीट. राजनीच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा 2 धावा. बघा मित्र, आपण क्रिकेट खेळताना क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वाचं जे क्रिकेटचं किट आहे, अर्थात तुमची बॅट असेल, स्टंप असतील, चेंडू असतील, यांचं सन्मान करा. एसटी रक्षक तुम्हाला वॉर्निंग केली जाते, सूचना केली जाते, यानंतर आपण अशी वर्तणूक करू नका. विष्णू पाटील तुम्हाला सूचना केली जाते, यानंतर पुन्हा असं आपण करू नका. ओके. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम चेंडूची फेक आणि फलंदाज मला वाटतं हिट विकेट. नेक्स्ट टू बॅट्समन त्यांनी पण मी हिट विकेट दिलंय, ठीक आहे. मात्र तुम्ही पायाने बॅटने जर स्टंप हिट केले असते तर चांगलं झालं असतं. चुकी करू नका प्लीज. क्रिकेटमधून या गोष्टीचा तुम्ही आदर करा प्लीज. क्रिकेटची देवता जिला आपण समजतो एसट्या, त्या एसट्यांचा आपण आदर करा प्लीज. पुन्हा एकदा गोलंदाज दिनेश.
बलदेवाच्या बाटमधून सुरेख सुंदर प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. हा सुंदर सॉफ्टड्राईव्हचा फटका एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुभाष धावतोय आपल्या घरामध्ये सुखरूप. 2 धावा कंप्लीट. या 2 धावाने जोशी 11 बहादूर संघ धावसंख्या होते ती 2-16. दुसऱ्या षटकाला आरंभ सुरुवात आहे. बलदेव जोशी फुलेंचा चेंडू ऑनसाइडचा फटका त्याच्या बॅटमधून सजले. स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू जातोय अरुणदीप कारपट. एक धावगणीची संख्या धावसंख्या 17. षटक क्रमांक दुसरा संपत 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या होती 2-17. अजूनही उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला तो तत्पूर्वी पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. स्वराज्य कशळी आणि चौथा हिरवा मानकुली. गणेशदादा केनी यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला गणपतजी भोईर यांचा संघ आपण पाहतो इन ॲक्शन मधून. यानंतर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण आम्हाला जॉईन व्हा प्लीज. तिसऱ्या षटकाला आरंभ सुरुवात आगास आणि गोलंदाज राजेश पाटील. राजेश राईट आर्म राऊंडचा मारा करतो. हा सुंदर सॉन्ड्राईचा फटका आपण पाहतो. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण हरी पाटील याच्या माध्यमातून. मात्र एकच धाव. या एका धावेने संघात धावसंख्या होती 18. या ठिकाणी मात्र चेंडूला उडवलाय. अतिशय प्रतिम उत्तम फटका. डाऊन द ग्राउंड स्टँड हँडेलवर. रक्षण मात्र 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी संघ धावसंख्या होती 26. आता मात्र थोडासा कमबॅक करताना संघ आपण पाहतोय जोशी 11 भादवड. आदरणीय मनोहरजी केनी आणि त्याचबरोबर सन्मान्य हेमंतजी मुसाबाई यांचा संघ आपण पाहतो इन ॲक्शन मधून. वेलकम बंटी तरे, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनस्वी स्वागत. स्वराज्य कशी संघ देखील या ठिकाणी दाखल झालेले. संघाचा कॅप्टन अँड अदर्स टीम वेलकम. क्रिकेट फेस्टिवल आणि क्रिकेटचा बिग इव्हेंट आपण पाहतोय. जॉली ट्रॉफी 2025 स्पर्धेचं अतिशय उत्तम आयोजन. हा चेंडू मात्र थोडासा स्क्वेअर आहे. आउट ऑफ ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा. बघूया पंच गणेश पाटील यांच्याकडे माईटचा इशारा. एक धावेचा निर्वाला 1+1 2 धावा. या 2 धावांनी सांगा धावसंख्या 29 और क्रमांक 3. बघा स्नेहभोजन चालू आहे. बिग हिट मोठा फटका. चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. सुभाष पाटीलच्या बॅट मधून अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा फटका आपण पाहिला. चेंडू जातोय सीमाच्या बाहेर. नेत्रदीपक चेंडू दे बॉल दे. सोळा संधी असेल आपण चौकार किंवा षटकांची अट्रिक साधतात मुसाबाई यांच्याकडनं योग्य ते पारितोषिक तुम्हाला दिलं जाईल. क्या बात आहे. चेंडूला मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर चेंडू जातो शॉर्ट कव्हरला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि सहजगत्या 2 धावा. तिसरीचा प्रयत्न मधून महत्वाचा फलंदाज बलदेव जोशी याची खेळी मात्र संपुष्टात.
षटक क्रमांक तिसरा संपता 3 षटकांच्या ती धावसंख्या होते ती 37. 2 कंप्लीट आहेत. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद. आणि बघा ही तिसरी धाव देखील मुद्दाम काढली गेली, फलंदाज देखील मुद्दाम बाद झाला. यात शंका नाही आहे, कारण येणाऱ्या फलंदाज आपण पिंटू याला पाहणार आहोत. आणि पिंटूसाठी स्वतःचं आत्मदान करताना बलदेव जोशी. सदोतीस धावसंख्या 37. चौथ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आगास आणि गोलंदाज राजन पाटील. अद्ययावत स्थिती पाहतो संघाची आपण जोशी इलूम बदोड संघाची. सध्या धावा आहेत 37. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम चेंडूची फेक. डिफेन्सिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र प्रॉपर चेंडू बॅटमॅन संपर्क साधता आलं नव्हतं. कुठेतरी संधी देण्याचा प्रयत्न झाला संदेशाला, मात्र धाव झाली नाहीये. डबल माइंड खेळण्याचा प्रयत्न झाला होता. खऱ्या अर्थानं दुधावस्थेमध्ये आपण पाहिला होता फटका मारण्याचा प्रयत्न सुभाष याचा. आता मात्र हा चेंडू देखील त्याच्या बॅटमधून निर्धाव जातोय. बाईकच्या रूपाने एक धाव कंप्लीट. आणि सर्वात महत्वाचं पाहतोय की पिंटू याला स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. धावसंख्या 38. आता उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मैदानामधून खऱ्या अर्थानं संघातील सर्वात महत्त्वाचा विस्फोट फलंदाज वादळ आपण पाहतोय पिंटू संदेश पाटील. जोशी बदोड संघातील सर्वात विस्फोट फलंदाज. या ठिकाणी मात्र चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न. आता थोडासा प्रश्न आहे की धाव घेण्याची गरज होती का, आणि पिंटू याला स्ट्राईक होती. एकच धाव कंप्लीट केली जाते. पुन्हा एकदा राजन. आता मात्र चेंडूला उडावला. अतिशय प्रतिम उत्तम फटका आपण पाहतोय. आणि 1 बाउन्स. एका टप्प्याने चेंडू वाडिश पुकार येतोय. धावसंख्या 43. शेवटचा चेंडू पेस करताना फलंदाज सुभाष. हा चेंडू देखील त्याच्या माध्यमातून निर्धाव जात नाही. धाव केली. धाव होते. 44 धावा झालेल्या आहेत आणि विजयासाठी 45 धावांची गरज. जाऊया आपण टॉस बॉक्स मधून काही 2 दिग्गज संघामधून पुढील सामन्याचा नाणेफेक. एका बाजूला स्वराज्य कशेळी तर दुसऱ्या बाजूला चौटा हिरवा मानकुली. चला दोन्ही संघाचे कॅप्टन प्रथम आपण या स्पर्धेची लिगली नोंदणी, त्यानंतर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. आणि या दरम्यान मी तो शुभ आगमन झालेले आहे. भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू पोर्टवेल संघटनेचा माजी प्रेसिडेंट अध्यक्ष
आदरणीय गणेश दादा केनी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं. वेलकम वेलकम वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं मनस्वी स्वागत. मानकुली संघाचं कॅप्टन आपण टॉससाठी या प्लीज. मधून पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया. चला वीर तानाजी दापोडे आपली सलामी जोडी पाठवायला घेच. प्रथम फलंदाजी करताना इथे धावा बनवलेत. जोशी इलेव्हन भादवड संघानं 11च्या सरासरीनं 44 आणि विजयाचं लक्ष ठेवलं आहे 45 धावांचं. नक्कीच इथे बघूया आपण या सामन्यातून कुठला संघ विजयाची नोंद करतोय. आज राजन पाटीलनं पहिल्या सामन्यातून 29 धावा बनवल्या होत्या. आज बालाच्या नावावर ज्वाली चषकाचा दुसरा दिवस राहिलेला आहे. तब्बल 2 सामन्यातून त्याच्या बॅटमधून 95 धावा आलेल्या आहेत. पहिल्या मॅचमधून 30 आणि दुसऱ्या मॅचमधून 65. बालाभाऊ जरा साईड न जा, नजर लागेल पिशवीवर. विजयासाठी 45 आणि बघूया 45 बनतील की थांबतील. मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय गणेश दादा केनी आमच्या मानकुली गावचे किंग मेकर माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य आहेत. तसेच भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष
गोलंदाज जगदीश नाईक. पहिला चेंडू राजन पाटीलला पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात फेकलाय. नक्की जगदीश नाईक यांची पहिल्या चेंडूवरची झेल पकडली होती दिनेश पाटीलनं डीप मिड विकेट रिजनला. या सामन्याचं टर्निंग पॉईंट राहिलेलं आहे. भागीरथ पाटीलनं पहिल्या चेंडूवर जगदीश नाईकला चालता केला होता. इथे चांगला फटका आपण पाहतोय. मिड ऑफ खेळले होते. संदेश पाटील तिथे उभे आहेत. चौकार आलाय. चौकारानं धावसंख्या 5 आणि आडव्या बॅटनं चेंडूला खिच के मारा आहे. चेंडू सीमापार. षटकार. पवित्र स्वीकारलेला आहे. इथे हा फटका बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला उचलला जगदीश नाईकनं. 3 चेंडू मध्ये 11. 10 धावा राजन पाटीलच्या बॅटमधून आणि 1 धाव वाईटच्या स्वरूपात आलेली आहे. हा चेंडू सोडून दिलाय. पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा येतोय. फलंदाजीवर नजर टाकली तर सुभाष पाटीलनं संघासाठी 27 धावांची उपयुक्त खेळी खेळलेली आहे. त्यानंतर बलदेव जोशी 4 वर, कैलास जाधव 8 वर आणि पिंटूच्या बॅटमधून फक्त 1 सिंगल. हा चेंडू बघूया डीप स्लीपर कव्हरला धडकतोय. खराब फिल्डिंग पाहायला मिळते. चेंडू सीमापार. येतोय चौकार. झेल टिपला तर दिलीप मोरे यांच्याकडून त्यांना योग्य ते पारितोषिक दिले जाईल. योगेश नानाची आगली वेगळी फिल्डिंग. अगदी ते चेंडूला मात्र त्यांनी अडवलाय, थांबवलाय. वा, चांगली फिल्डिंग. डॉट बॉल. जगदीश नाईकनं 2 डॉट टाकलेत, 2 वाईट टाकलेत, 2 चौकार आणि 1 षटकार असे एकूण 16 धावा खर्च केलेत. शेवटचा चेंडू सुरेख चेंडू आपण पाहतोय. इथे पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि धावसंख्या 16. 45 बनवायचे आहेत आणि पहिल्या ओव्हरमध्ये ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात दापोडे संघाचे फलंदाज राजन पाटील कडून आपल्याला पाहायला मिळते. चला, चौथ्या मानकुली संघाचे संघनायक आपण तोडी द्यायचंय. स्वराजी व प्रतिष्ठान कशेली आणि चौथ्या मानकोली आज स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसातून पहिल्या फेरीचा आपण आज शेवटचा सामना पाहणार आहोत. आज सकाळच्या सत्रावर 2 विजय संपादन करून जय कालिका माता कालवार संघानं आपल्या नावाची ताकद दाखवलेली आहे. वेलकम प्रेमनाथ माली. सचिन नाईक चा पहिला चेंडू दिशा दिलेली आहे. प्लेगचा फटका केल्यात राजन. एका धावेवर समाधान आहे. राजनकडे जेवढी वेळ स्ट्राईक राहील तेवढे दापोडे संघाला चांगले आहे. धावसंख्या 17. गोलंदाज सचिन नाईक, योगेश नाना म्हात्रे या संघातील मुख्य खेळाडू. मात्र सध्या या खेळाडूंना फलंदाजीमध्ये फारशी संधी मिळत नाहीये. एक काल असा होता की सचिन नाईक आणि योगेश नानाची फलंदाजी पाहण्यासाठी त्यांचे चाहते मात्र मैदानावर स्पर्धा पाहण्यासाठी येत होते. हा चेंडू देखील सुरेख लेंथवर चेंडू अगदी शॉर्ट स्टॉक कव्हर रिजन मधून निघालाय. डीप स्टॉक कव्हरच्या दिशेनं
इथे चांगली फिल्डिंग, धावा मिळतील 2 धाब्यानं संघाची टोटल 19 वर पोहोचलेली आहे. मोहन दादा आपण टॉससाठी उपस्थित राहा. नाणेफेकी कक्षामध्ये 3 चेंडूनंतर आपण नाणेफेकी कंप्लीट करणार आहोत. नक्कीच गणेश दादा केनी यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेच्या महत्वाच्या सामन्याची नाणेफेकी कंप्लीट करणार आहोत. चेंडू अगदी मिडऑन आणि मिडऑफच्या मध्ये सेफ प्लॅन झालाय. 2 धावा मिळतील. गोलंदाज सचिन नाईक चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत वेल होती राजन पाटीलकडे. धावसंख्या 21. पहिल्या 10 मध्ये बनलेत 21 आणि उर्वरित 14 मध्ये पाहिजे 24. आज दापोडे संघ देखील ऑल इज वेल आहे, कारण की 10 मध्ये 21 आणि येणाऱ्या 14 मध्ये 24. 10 विकेट आहेत. हा चेंडू अगदी खूप दुरून केलाय. पिंटू चेंडूला उचलत आहेत. चांगली फिल्डिंग, दुसरीची कॉलिंग आणि ते फलंदाज हरिदास पाटील इज गॉन. राजन पाटीलला तुम्ही क्रिकेटच्या नियमामध्ये कमी लेखू नका. येतो नाही था असं झालेलं आहे. त्यानं विकेट टाकायची होती आणि ती विकेट त्यांनी टाकलेली आहे. दिनेश पाटील साठी दिनेश पाटील आणि राजन पाटील भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट मधले हे वीर तानाजी दापोडे संघाचे 2 स्टार खेळाडू. नक्कीच आमचे हर्ष गायकर यांचे देखील 2 परिचित असलेले खेळाडू. 22 धावा लागलेत. अजून 23 पाहिजेत. चेंडू शिल्लक 13 आणि धावा बनवायचे 23. बघूया सचिन नाईक षटकातील शेवटचा चेंडू. अतिशय चांगली स्पर्धा. क्रिकेट के रंग जॉली ट्रॉफी के संग स्वर्गीय मोतीराम दादाजी काटेकर कामतगर क्रीडानगरीतून आपण ही स्पर्धा पाहतोय. इथे फटका उडवला आहे. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. दिनेशचा क्लास षटकार. कंप्लीट करा आपण. स्वराज्य व प्रतिष्ठान कशिली साई पाटील आणि चौटायर व मानकोली संघाचे संघनायक अविमाली प्रेममाली आपण जॉईन व्हायचंय. गणेश दादा केनी उपस्थित आहेत. स्वर्गीय बारकुबाई रघुनाथ म्हात्रे नाणेफेकी कक्षामध्ये दोन्ही संघनायक आपण जॉईन व्हायचंय. चला मोहन दादा. चला उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करूया एक महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक. बघा एक स्पेशल नाणे या स्पर्धेसाठी आपण बनवले. एका बाजूला ज्वाली स्पोर्टचा लोगो, तो दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचे आधारस्तंभ आदरणीय काटेकर साहेब. काटेकर साहेब बोला किंवा ज्वाली. काटेकर साहेब असं म्हणणं आहे आणि एक्झिट मला वाटतं तेच पडते. मान्यवरांचं खूप खूप आभार. साहेब फक्त एका स्वरामध्ये आपला निर्णय सांगा. बॅट फास्ट. धन्यवाद. ऑल द बेस्ट. दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा. नाणेफेकी जिंकून स्वराज्य व प्रतिष्ठान कशिली संघाचे साई पाटीलनं प्रथम एक धाडसी निर्णय घेतलाय फलंदाजीचा आणि चौटायर व मानकुली संघाला गोलंदाजीसाठी आमंत्रण दिलेले आहे. दोन्ही संघाची धावसंख्या 28. 17 धावांची गरज आहे. 12 चेंडूमध्ये 17. सुभाष पाटील इथे चांगला फटका आपण पाहतोय. पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू चाललाय.
सीमारेषेच्या भेटीला आणि आहे तो नशिबाचा चौकार. फिल्डिंग झाली. वीस धावा आलेत आणि हा चेंडू आला डॉट. 10 मध्ये 13, 10 चेंडू मध्ये 13 धावांचं समीकरण शिल्लक आहे. इथे बॅटची आउटसाइड एज. चेंडू शॉर्ट फाईन लेग रिझन मधून चाललाय. डीप फाईन लेग सीमारेषे गडे आहे तो चौकार. एका धावीची गरज आहे. समीकरण सोपं झालंय. चांगला चेंडू होता. इथे अगदी वाईट यॉर्कर चेंडू टाकलाय. बलदेव जोशी चेंडूला उचलत आहेत. मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलनं धावसंख्या पोचलेली आहे 30-37 वर. 45चं लक्ष आहे आणि 1-37. 16 चेंडूमध्ये दिनेश पाटील चेंडूला अगदी ऑन दी कार्पेट केलेले आहे. एक सात मध्ये 7 चेंडू आणि 7 धावा. इथे चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. बघूया स्वतः इष्टरक्षक जगदीश नाईक चेंडूला उचलत आहेत. चांगला प्रयत्न जगदीश नाईक यांचा. तिसऱ्या ओव्हरची समाप्ती आणि 1 बाद. धावा बनलेत 39. आता 6 मध्ये 6, 7 चेंडू मध्ये 6 धावा. वेलकम चौथ्या मानकोली टीम. योगेश, प्रेम, बिंदास माली, आवी माली असतील. सर्वांनी तयार. लगेच आपल्याला फिल्डिंग करायची आहे. पहिले चेंडूवर संदेश पाटील पिंटूनं विकेट घेतलेली आहे. महत्वाची विकेट. आता 5 मध्ये 6. बघूया संदेश उर्फ पिंटू सामना बनवतील का. वेलकम गोरखजी पाटील, आपले सिनियर 40+ जॉली कामतगार चे सिनियर खेळाडू आणि त्यांच्या जोडीला गणेश पाटील, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे योगेश नाना यांना चेंडू बीट कडून चाललाय सीमा पार. स्कोर नक्कीच पोहोचलेला आहे 43. आता 4 मध्ये 2.
इथे हा चेंडू डॉट आलाय. हा झेल जर कदाचित झाला असता, चौकार जरी अडला असता, तर पिंटूनं शेवटच्या चेंडूपर्यंत सामना घेऊन जाण्याची ताकद या गोलंदाजामध्ये होती. राजेश पाटील संघाचा संघनायक. 3 मध्ये 2. चेसिंग इज कंपल्सरी. काल जय बजरंग गोडसे संघानं क्वार्टर फायनल सामना चेसिंगच्या बलावर जिंकलेला आहे. 29चं लक्ष होतं, 28 बनवले न्यू तुफान पिंपळ संघानं. इथे बघूया, फिल्डिंग चांगली आहे. थ्रो खराब केला. अगदी इथे पिंटू थोडासा नाराज आहे. या सामन्याचे 2 टर्निंग पॉइंट, दुसऱ्या चेंडूवर झेल आणि चौकार, आणि या चेंडूवर एक. नक्कीच पिंटूचं कौतुक करावं लागेल. 6 मध्ये 6 होत्या, 2 मध्ये 1 वर सामना येऊन थांबलेला आहे. स्कोर इज लेवल. चेसिंग इज कंपल्सरी. इथे पिंटूकडून चुकी आणि विजयी धाव दिनेश पाटीलच्या बॅटमधून. हा सामना जिंकलाय वीर तानाजी दापोडे संघानं. अभिनंदन वीर तानाजी दापोडे आणि हडलक टफलक जोशी 11 भातवाड. अभिनंदन वीर तानाजी दापोडे, सलगच्या स्पर्धेतून दुसरा विजय. आणि नक्कीच या सामन्याचा सामनावीर खेळाडू. या सामन्यातून देखील 29 आणि पहिल्या सामन्यातून देखील 29. मॅन ऑफ द मॅच राजन पाटील. या राजन पाटील, आपली सामनावीर ट्रॉफी आपण घेऊन जा. क्या बात आहे. राजन पाटीलनं आज दोन्ही आपले सामनावीर आपल्या सिनियर खेळाडूंना दिले आहेत. पहिल्या सामन्यातून आनंद पाटीलला 2 झेल घेतले, त्यानंतर आता भागीरथदादा पाटीलला, कारण की पहिल्या चेंडूवर जगदीश नाईकची विकेट. क्या बात आहे. अभिनंदन. या भागीरथदादा, आपण मान्यवर कशामध्ये या. नक्की जितू मामा यांचे चिरंजीव साईल याच्या शुभ हस्ते आपण देऊया भागीरथ पाटील यांना सामनावीर ट्रॉफी. वय वर्ष 50+ आणि पहिल्या चेंडूवर जगदीश नाईकची महत्वाची विकेट. साईल जितूमामा यांचे चिरंजीव आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं वितरण केलं जातोय. भागीरथदादा पाटील यांना, वीर तानाजी दापोडे संघाचे सिनियर खेळाडू. अभिनंदन दादा, बेस्ट ऑफ लक. पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आज नक्कीच दादानी वय वर्ष सांगितले 56, 56 वर्ष झालेली आहेत. भागीरथदादा पाटील यांना वा, काय चांगली गोलंदाजी केली आजच्या जॉली ट्रॉफीच्या माध्यमातून. अप्रतिम. चला पुढील दोन्ही संघ लगेच आपण फिल्डिंग लावून घ्या. चौथ्या मानकोली आणि स्वराज्य व प्रतिष्ठान कशेली.